कुरुक्षेत्र डॉक्टर बाळासाहेब शिंदे लिखित पुस्तकाचे क्रमशः वाचन। अर्जुन आणि भीम आनंदित होऊन दारात येऊन चेष्टेने म्हणाले, आई, आम्ही भिक्षा आणली आहे। त्यावेळी कुंती घरात होती। तिने पुत्रांना न पाहताच म्हटले, सगळेजण वाटून घ्या, आणि ती घरातून बाहेर आली। द्रौपदीला पाहिले, तिला खरा समाचार कळाला आणि ती नारी रत्न पाहून तिचा चेहरा पडला व म्हणाली, अरे, माझ्या तोंडून अचानक शब्द बाहेर पडले। कुंती अशा बोलण्याने चिंताक्रांत झाली, दुःखी झाली, परंतु इच्छानुरूप अर्जुनाची पत्नी झाल्याने द्रौपदीला मात्र आनंद झाला होता। त्यानंतर युधिष्ठिर, नकुल, सहदेव आले। कुंती युधिष्ठिराजवळ आली आणि म्हणाली, ही द्रुपद कन्या द्रौपदी आहे। भीम आणि अर्जुनाने मला भिक्षा आणली आहे असे म्हटले आहे। मीही यांना न पाहता भिक्षा समजून ती मी वाटून घ्या असे म्हणाले। आता माझ्या कर्माला काय म्हणावे? आता काय करायचे? एक स्त्रीच एका स्त्रीची, सासूच सासूनेचे अहित करणारी होत आहे। माझ्या या कृत्यामुळे द्रौपदीला पाप लागू नये। युधिष्ठिराने थोडा विचार केला आणि अर्जुनाला म्हणाला, अर्जुन, तूच द्रौपदीला स्वयंवरात जिंकली आहेस, तेव्हा तूच हिच्याशी लग्न कर। अर्जुन म्हणाला, मोठ्या भावाचे लग्न न करता छोट्या भावाचे लग्न कसे काय करता येईल? आपण मला अधर्म करायला सांगू नये। अशा प्रकारचा व्यवहार आजपर्यंत कुणी केला नाही, पाहिला नाही। अगोदर आपला विवाह व्हावा, त्यानंतर भीमाचा आणि नंतर मग माझा। आम्ही सर्वजण आपल्या अधीन आहोत, तेव्हा आपणच सर्वांच्या हिताचा विचार करावा आणि आम्हाला आज्ञा द्यावी, असे म्हणून सर्वच पांडवांनी द्रौपदीकडे पाहिले। द्रौपदीने ही सर्व पांडवाकडे पाहिले। द्रौपदी हे काय चालले आहे म्हणून आश्चर्यचकित झाली। हे सर्व ऐकून तिची मती कुंठित झाली। सर्वच पांडव द्रौपदीचे सुंदर रूप पाहून मनातल्या मनात द्रौपदीकडे आकर्षित झाले। युधिष्ठिराला व्यासजींच्या शब्दांची आठवण झाली। द्रौपदीवरून आपल्या भावाभावात फूट पडू नये म्हणून शेवटी युधिष्ठिर म्हणाला, द्रौपदी आपणा सर्वांची पत्नी होईल। हे शब्द ऐकून तिच्या अंगातून जणू वीज चमकून गेली। तिला वाटले युधिष्ठिर चेष्टा करीत असेल, पण जेव्हा हे खरे आहे हे समजले तेव्हा द्रौपदी नाराज झाली। काय योजले होते? अर्जुनाशी विवाह व्हावा म्हणून स्वयंवर मांडले, त्यात अवघड पण ठेवला, पण अर्जुनाने जिंकलाही। पण युधिष्ठिर म्हणतो द्रौपदी पाचांची पत्नी होईल? नाही, हा व्यभिचार आहे। मी मनुष्य संस्कृती नाही। असली कसली माणसे? का जनावरे आहेत ही? जंगलात राहणारी म्हणजे द्रौपदी पाचांची पत्नी होईल? त्यावेळी सर्व पांडव गप्प बसले। तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण आणि रोहिणी नंदन बळराम सर्व कुंभाराच्या घरी पांडवांना भेटण्यासाठी आले। युधिष्ठिराने कुशल समाचार विचारला व म्हणाला, आपण आम्हाला कसे ओळखले? असे कठीण लक्ष्य भेद अर्जुनाशिवाय कोण करू शकेल? हे उत्तम झाले की आपण दुर्योधनाच्या अग्निकांडातून वाचला। त्यानंतर बरीच चर्चा झाली। मग निरोप घेऊन श्रीकृष्ण आणि बलराम तिथून निघून गेले। ज्यावेळी भीम आणि अर्जुन कुंभाराच्या घरी निघाले होते, त्यावेळी गुप्त रूपाने धृष्टद्युम्न याच्या पाठीमागे गेला होता। कुंभाराच्या घराजवळ लपून बसला होता। संध्याकाळी कुंती द्रौपदीला म्हणाली, तू भोजनाचा प्रथम भाग देवतांना अर्पण कर आणि ब्राह्मणांना भिक्षा दे। त्यातून शिल्लक राहिलेल्याचे 2 भाग कर। त्यातील 1 भाग भीमाला दे। उरलेल्याचे पुन्हा 6 भाग कर। 4 भाग युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव यांना दे व 1 भाग मला ठेव व 1 भाग तुला घे। हे कल्याणी, हा इष्टपुत्र मजबूत देहयष्टीचा आहे, याचे नाव भीम आहे। अर्धा भाग त्याला दे। नंतर कुंतीने तिला सर्वांची ओळख करून दिली। द्रौपदीने कुंतीचे जसे म्हटले तसे केले। भिक्षा मागून आणलेले भोजन केले। त्यानंतर सहदेवाने गवताची चटई अंतरली। पांडव मृगचर्य
अंथरूण दक्षिणेकडे डोके करून झोपले. कुंती त्यांच्या उशाला झोपली तर द्रौपदी पायशाला कुशासनावर आडवी झाली. मात्र तिला झोप येत नव्हती. ती विचार करीत होती, राजवाड्यात गादीवर झोपणारे मी अशा कुशासनावर झोपावे लागत आहे, पण दैवगती पुढे कुणाचे काय चालते. उद्याच्या सुखासाठी असे हे दिवस काढावे लागणारच. पण हे राजकुमार आहेत, असे कसे दिवस आले यांच्यावर? पूर्वजन्मीचे कार्य म्हणायचे, दुसरं काय? तिला वडिलांची, बंधूंची, माहेरच्या माणसांची आठवण येत होती. मागचा पट आठवत होता. विचारचक्र चालू होते. तिला झोप येत नव्हती. उठत होती, पुन्हा आडवी होत होती. कुंतीने विचारले, झोप येत नाही का? तसे नाही, द्रौपदी म्हणाली. नवीन वातावरण, नवीन माणसे, सवय होईपर्यंत जरा होईल त्रास, कुंती म्हणाली. त्यात त्रास कसला? द्रौपदी म्हणाली आणि आडवी झाली. त्यानंतर पांडव एकमेकांना गोष्टी सांगू लागले. दिव्यास्त्र, रथ, हत्ती, घोडे, तलवार, गदा, कुऱ्हाडी वगैरे बाबत चर्चा केली. स्वयंवरामध्ये आलेल्या राजकुमारांच्या फजितीबाबत चर्चा झाली. ही सर्व चर्चा दृष्टद्युम्ने ऐकली. कुशासनावर झोपलेली द्रौपदी पाहिली. त्यानंतर दृष्टद्युम्न पांडवांचा शोध आणि पाहिलेले दृश्य याबाबत सांगण्यासाठी तेज गतीने राजभवनामध्ये गेला. द्रुपद पांडवांचा पत्ता न लागण्याने स्वयंवरातील पण ब्राह्मण कुमाराने जिंकल्याचे दुःखी झाला होता. दृष्टद्युम्न आल्याबरोबर द्रुपदाने विचारले, माझी लाडकी कृष्णा कुठे गेली? लक्षभेद करणारा तो वीर कोण होता? कुठल्या एखाद्या शूद्राने, नीच जातीच्या पुरुषाने अथवा वैश्याने तर कृष्णेला नेली नाही ना? माझी लाडकी एखाद्या अपवित्र पुरुषाच्या हाती तर पडली नाही ना? कृष्णेला प्राप्त करणारा पुरुष श्रेष्ठ कुळातील आहे का? खरे सांग, कुठे गेली माझी कृष्णा? कोणी तिला जिंकली? तो पुरुष कोण होता? का तो श्रेष्ठ अर्जुनच होता? वडिलांची उतावळी पाहून दृष्टद्युम्ने कुंभाराच्या घरी पाहिलेले सर्व सांगितले आणि पुढे म्हणाला, ते रात्रीच्या वेळी युद्धाचे वर्णन करत होते. त्यावरून तर असे वाटते की ते 5 क्षत्रिय कुमार असावेत. कदाचित असे वाटते की पांडव लाक्षागृहात वाचले असावेत. ज्या पद्धतीने त्यावेळी लक्षभेद केला, त्यावेळी हे 5 भाऊ एकमेकांशी बोलत होते. यावरून मला वाटते ते पांडवच ब्राह्मण वेशात आहेत. या समाचाराने द्रुपदाला मोठा आनंद झाला. त्याने आपल्या पुरोहिताला ते कोण आहेत हे पाहण्यासाठी पांडवांकडे पाठवले. पुरोहितही पांडवांकडे गेला. त्या सर्वांची प्रशंसा करून चौकशी करू लागला. म्हणाला, हे वीर पुरुषांनो, राजा द्रुपद आपला परिचय जाणू इच्छितात. आपण जेव्हा लक्षभेद केला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. तेव्हा आपण आपली जात कुळ याबाबत माहिती सांगावी आणि द्रुपदाला आनंद प्रदान करावा. द्रुपदाची इच्छा होती की कृष्णेचा विवाह पांडुपुत्र अर्जुनाशी करावा. त्याचे म्हणणे होते की माझे हे मनोरथ पूर्ण झाले तर मी समजेन की माझ्या शुभकर्माचे फळ प्राप्त झाले. ही माझ्या हिताची आणि पुण्याची गोष्ट आहे. पुरोहिताचे हे म्हणणे ऐकून युधिष्ठिर भीमाला म्हणाला, यांना पाद्य आणि आर्द्य समर्पित करा. हे राजा द्रुपदाचे माननीय पुरोहित आहेत, म्हणून आपणास यांचा विशेष आदर सत्कार करायला पाहिजे. भीमाने पुरोहिताचे पूजन केले. पुरोहित आसनावर विराजमान झाले. तेव्हा युधिष्ठिराने म्हटले, राजा द्रुपदाने ही कन्या स्वेच्छेने आम्हाला दिली नाही. त्यांनी लक्षभेदाची अट्ट घालून आपली कन्या देण्याचा विचार केला होता. या वीराने महाराजांची अट्ट पूर्ण करून ही कन्या प्राप्त केली आहे. धनुष्याला दोरी लावून लक्षभेद करणाऱ्याला ही कन्या देण्याची घोषणा केली होती. या वीराने घोषणेनुसार कृष्णा जिंकली आहे. त्यामुळे राजा द्रुपदाने क्रोध किंवा चिंता करू नये. राजा द्रुपदाची पहिली इच्छाही पूर्ण होईल. कोणी बलहीन पुरुष त्या विशाल धनुष्याला दोरी लावू शकणार नाही. ज्याने अस्त्रविद्येचे पूर्ण शिक्षण प्राप्त केले नाही त्याला तो लक्षभेद करणे कठीण होते. त्यामुळे द्रुपदाने पश्चाताप करू नये. पुरोहितांशी हे असे बोलणे चाललेले असताना
युधिष्ठिराजवळ द्रुपदाचा समाचार घेऊन एक मनुष्य आला व म्हणाला, राजभवनामध्ये आपणा सर्वांना द्रुपदाने भोजनासाठी बोलवले आहे. आपण आपले प्रातःकालचे कार्य करून राजभवनामध्ये यावे आणि त्या ठिकाणी विधीपूर्वक द्रौपदीशी विवाह करावा. उत्तम घोड्यांनी सजलेले रथ बाहेर उभे आहेत, त्यावर बसून राजमहालात यावे. त्यानंतर पुरोहिताला निरोप दिला. आपले प्रातःकालचे कार्य पूर्ण करून पांडव रथावर बसून राजभवनाकडे निघाले. त्यावेळी कुंती आणि द्रौपदी एका रथावर बसल्या होत्या. कुंती द्रौपदीला घेऊन द्रुपदाच्या राजमहालात गेली. तेथे तऱ्हेतऱ्हेच्या वस्तूंनी राजभवनाचा शृंगार केला होता. पांडवांची चाल सिंहाप्रमाणे होती. पांडवांना पाहून राजा द्रुपद, त्यांचे सर्व पुत्र, मंत्री, इष्ट, मित्र, नोकर, चाकर सगळे अगदी आनंदान गेले. पांडव वीर बहुमूल्य सिंहासनावर एका पाठोपाठ एक जाऊन बसले. त्यानंतर स्वच्छ आणि सुंदर पोशाख परिधान करून दासदासी, स्वयंपाकी यांनी सोन्या चांदीच्या भांड्यातून भोजन सामग्री वाढायला सुरुवात केली. आपल्या रुचीप्रमाणे सर्व वस्तू पाहून पांडव आनंदित झाले. त्यानंतर इतर भोग सामग्री सोडून पांडव येथे युद्ध सामग्री ठेवली होती तेथे गेले. द्रुपदादी सर्वांनी ओळखले की हे पांडवच आहे. तरीही द्रुपदाने युधिष्ठिराला जवळ बोलावले आणि म्हणाला, आम्हाला कसे कळणार की आपण कोणत्या वर्णाचे आहात? आम्ही आपणास क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र किंवा देवता काय म्हणावे? आपण स्पष्ट सांगावे म्हणजे की विधीपूर्वक विवाहाची तयारी करतो. युधिष्ठिर म्हणाला, आपण उदास होऊ नये. आपल्या मनात जी इच्छा होती ती आज पूर्ण झाली असे समजावे. आम्ही पांडुपुत्र आहोत. माझे नाव युधिष्ठिर. हा भीम, ज्याने लक्षभेद केला तो अर्जुन, आणि हे नकुल, सहदेव. आम्ही सर्व क्षत्रिय आहोत. राजा द्रुपदाला आनंद झाला. आनंदाश्रू डोळे डबडबून गेले. क्षणभर थांबला. नंतर त्याने युधिष्ठिराला विचारले, आपण वारणा वनातून कसे वाचला? नंतर युधिष्ठिराने सगळा वृत्तांत सांगितला. द्रुपदाने पुन्हा राज्य मिळवून देण्याचे पांडवांना आश्वासन दिले व शेवटी युधिष्ठिराला म्हणाला, आज पुण्यमय दिवस आहे. माझी कन्या कृष्णाचे अर्जुनाचे पाणी ग्रहण करावे. त्यावेळी युधिष्ठिर म्हणाला, राजन, विवाह तर माझाही करायचा आहे. ठीक आहे, आपण माझ्या कन्येचे पाणी ग्रहण करावे किंवा आपण आपल्या भावापैकी ज्याला सांगाल त्याच्याशी मी कृष्णेचा विवाह करण्याची आज्ञा द्यावी. राजन, द्रौपदी आम्हा सर्वांची पट्टराणी बनेल. आमच्या आईने यापूर्वीच अशी आज्ञा केली आहे. मी आणि भीम ही आतापर्यंत अविवाहित आहोत आणि आपल्या रत्नरूप कन्येला अर्जुनाने जिंकले आहे. महाराज, आमचे असे ठरले आहे की या रत्नाला आम्ही वाटून त्याचा उपभोग घ्यावा. तेव्हा कृष्णा आम्हा सर्वांची राणी बनेल. द्रुपद म्हणाले, युधिष्ठिर, एका राजाच्या अनेक राजा असू शकतात. युधिष्ठिर, एका राजाच्या अनेक राण्या असू शकतात किंवा एका पुरुषाच्या अनेक स्त्रिया असू शकतात, परंतु एका स्त्रीचे अनेक पती आहेत असे आम्ही ऐकले नाही. आमच्यात तशी पद्धत नाही. त्यानंतर द्रुपद, कुंती, धृष्टद्युम्न, पांडव एकत्रित बसून विचार करू लागले. तेवढ्यात तिथे व्यास मुनी आले. सर्वांनी व्यासजींचे स्वागत केले, नमस्कार केला. व्यासजी आसनस्थ झाले. मग सर्वजण आपापल्या आसनावर बसले. द्रुपदाने व्यासजींना प्रश्न केला की एका स्त्रीचे अनेक पती कसे असू शकतात हे आपण आम्हाच सांगावे. अगोदर आपले मत मला सांगावे. व्यासजी म्हणाले, माझ्या विचारानुसार तर हा अधर्म आहे. एका स्त्रीने अनेक पती व्यवहारानुकूल नाही. द्रुपद म्हणाला, हे सांगावे की मोठा भाऊ सदाचारी असून छोट्या भावाच्या पत्नीला आपली पत्नी कसा समजू शकेल? आम्ही राजकुमारी कृष्णाला पाचही पती बनण्यास मान्यता देणार नाही. धृष्टद्युम्न म्हणाला. यावर युधिष्ठिर म्हणाला, आम्ही असे ऐकले आहे की पुराणामध्ये धर्मात्मा श्रेष्ठ जटिला नावाच्या गौतम गोत्राच्या कन्येने 7 ऋषीबरोबर विवाह केला होता. त्याचप्रमाणे कंडो मुनीची पुत्री वाक्षीने पवित्र अंतःकरणाच्या 10
प्रचेता बरोबर जे भाऊ होते विवाह केला होता. गुरुजनांनी आज्ञा धर्मसंगत मानली जाते आणि गुरुमध्ये आई सर्वश्रेष्ठ गुरु आहे. आमच्या मातेने सांगितले आहे की आम्ही सर्वांनी कृष्णेचा भिक्षेप्रमाणे उपभोग घ्यावा. क्रमशः वाचन ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. रामकृष्ण हरी. क्रमशः वाचन ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. रामकृष्ण हरी.